की गेल्या 10 वर्षात काहीच काम नाही झालेलं. विरोधक आता दादांवर कामाच्या बाबतीत बोलत नाहीये. तर प्रत्येक क्षेत्रातलं दादांनी काम केलं. प्रश्न चिघळवायचे, त्याचं स्वार्थी राजकारण. सगळं कागदावर फक्त घोषणा आहे. कुठलं काम झालं नाही ही व्यक्तिगत टीका करतात. सगळे मोठे मोठे प्रोजेक्ट हे भोसरी विधानसभेतच का जातात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेश दादा. वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर काहीच होताना दिसत नाही. स्थानिक शेतकऱ्यांमध्ये पण काही विरोधक लोक आहेत. विकास कामांमध्ये अडचणी निर्माण करण्याचं काम. आता मी पुरावेशी देऊ शकतो तसं, तो मुद्दा म्हणून अडवणार. मग ते म्हणतात ना काम नाही झालं, मग त्यांची काही कामं थांबवा. आमचे प्रश्न तळमळीने विधानसभेत मांडतात. कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत आणि भोसरीकरांनी मतदान केलं पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण आमदार कसा असावा हे जाणून घेतोय आणि या अनुषंगानं आत्ता आपण भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विधानसभेची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, असं काय नेमकं आहे की या विधानसभेची चर्चा, इथल्या लढतीची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, हे तर सगळं आपण जाणून घेणार आहे. पण या अनुषंगानं चर्चा करीत असताना आपल्याला आमदार कसा असावा हे प्राधान्यानं समजून घ्यायचे. लोकांच्या मनामध्ये काय आहे हे समजून घ्या. आता माझ्यासोबत या भोसरी विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते निखिल बोराडे आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. मला सांगा, आमदार कोण असावा ही चर्चा कायम होत असते. दोन मित्र भेटले तरी तिथं चर्चा होते, कोण होईल रे. पण कसा आमदार असावा याच्याविषयी मात्र कोणीच चर्चा करत नाही. आणि ती चर्चा एकदा सुरू झाली की मग आपण विकासाविषयी चर्चा करतो, आपल्या इथल्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करतो, त्याच्यावरती कोणी काम केलंय बाबा, मग आपला लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे, कोणाला निवडून दिलं पाहिजे, का दिलं पाहिजे, हे अशा अनेक उपप्रश्न त्या संदर्भात चर्चेला येतात. पण म्हणूनच याच्याविषयी चर्चा बऱ्याचदा टाळली जाते. म्हणून आता मी जे तुमच्या बरोबर चर्चा मला करायची आहे ती याच कारणास्तव करायची की आमदार कसा असावा हे समजून घ्यायचं. काय सांगाल, तुमच्या मनामध्ये या गोष्टीविषयी काय कल्पना आहेत? प्रथमतः मी तुमचं सगळं धन्यवाद व्यक्त करतो फॉर द पीपलचं. या ठिकाणी तुम्ही माझं मत जाणून घेण्यासाठी मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आमदार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेश दादा. का बरं? इतर आमदार पण आहेत. नाही, इतर आमदार आहेत. इतर आमदार त्यांच्या मतदारसंघातले किंवा कुठल्याही पक्षाचे असू द्या, काही काही प्रश्न 20-20, 25-25 वर्ष प्रलंबित आहेत. ह्या आमदारांना पाहिलं, यांचे 10 वर्षाचा कार्यकाळ जर तुम्ही पाहिला महेशदादांचा, आत्ता विरोधकांकडं त्यांच्या विकासावर बोलण्याला कुठलाही मुद्दा नाही आहे. ते दादांवर व्यक्तिगत टीका करतात आत्ताच्या या सिच्युएशननुसार. दादांनी जे इथून मागच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहरासाठी 30 वर्षात जे प्रश्न तयार झालते त्याची उत्तरं शोधली आणि ते प्रश्न निकाली काढले. आता एकही असा प्रश्न नसेल, आता तो एकच प्रश्न राहिलाय भोसरी विधानसभेच्या अंतर्गत की रेड झोनचा, तो पण केंद्राचा प्रश्न आहे. त्याच्यावरही दादा भविष्यात त्यांनी त्या दिवशी तळावड्यामध्ये सांगितलेले की मी तो प्रश्न सुद्धा सोडवणार, काय निकाल काढणार त्याच्यावर एकदाचा, हा किंवा नाही. 10 वर्षामध्ये दादांची कामं जर सांगायची तर प्रत्येक क्षेत्रातलं दादांनी काम केलंय. प्रत्येक क्षेत्रातलं असं एकही क्षेत्र नाही. तुम्ही क्रीडामध्ये घेतलं, जागतिक दर्जाचं दादांनी कुस्ती संकुल उभारलंय. जागतिक दर्जाचं कबड्डीचं त्या ठिकाणी भोसरीमध्ये ग्राउंड केलंय. आमच्या मोशीमध्ये घ्या, पुण्यात
कोर्ट होतं. मोरवाडी कोर्ट हा आत्तापर्यंत भाडेतत्वावरती चाललेलं कोर्ट होतं. स्वतःची जागा असून. दादांनी त्या इमारतीला निधी मंजूर करून दिला शासनाकडनं आणि ते काम आज चालू झालं. त्याच्यानंतर आमच्या मोशीमध्ये 30 वर्ष आले कचऱ्याचा प्रश्न होता. सगळ्यांनी आंदोलनं करायचे, त्या प्रश्नावर तो प्रश्न चिघळवायचे, त्याचं स्वार्थी राजकारणी सगळे करून घ्यायचे. त्याच्यावर उत्तर कुणी शोधलं नाही. त्याचे उत्तर फक्त महेशदादांनी शोधलं. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणला आणि कचऱ्याचा विषय त्या ठिकाणी त्यांनी कायमस्वरूपी निकालात काढला. त्याच्यानंतर आमच्या भागामध्ये मोठं काम सांगायचं झालं तर आपण शेवटी ह्या संतांच्या भूमीमध्ये राहतो. मोशी हे गाव आमचं देवाळंदीच्या मधलं गाव आहे. आमच्या या गावाला संतांची भूमी समजलं जातं या ठिकाणी. अशा ठिकाणी आमच्या या ठिकाणाहून इंद्रायणी माई गेलेली आहे. ह्या इंद्रायणी माईच्या स्वच्छतेसाठी दादांनी इंद्रायणी थडीच्या मार्फत असेल, सायकलथॉन असेल, अनेक ह्याच्यातून जनजागृती करून त्याच्यावर आता निधी उपलब्ध झालेला आहे. पर्यावरणाची मंजुरी मिळालेली आहे आणि त्याच्यावर आता काम चालू झाले. भविष्यात साबरमती नदीगत आमची इंद्रायणी माई या ठिकाणी होईल. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत दादांबद्दल सांगण्याच्या कामाच्या. उदाहरणार्थ तुम्ही सर्वसामान्यांचं जर पाहिलं तर 2009 साली शास्तीकर लावण्यात आला होता. कधी? 2009 साली. तर लोकांना माहिती 2009 साली कोणाची सत्ता होती, काय होतं. तो दादांनी शास्तीकर सरसकट पूर्ण माफ केला. आजही आम्ही ज्यावेळेस डोर टू डोर प्रचारासाठी जातो त्यावेळेस लोक म्हणतात की भाऊ काळजी करायची कारण नाहीये, दादांनी आमचं शास्तीकर माफ केलेलं आहे, आम्ही दादांबरोबर आहे. त्याच्यानंतर अख्ख्या पिंपरी-चिंचवड शहराला एकाच धरणाचं पाणी होतं, पवना डॅमचं. आज दादांनी भामा आसखेडचं पाणी मंजूर केलं. आंध्र धरणाचं पाणी त्या ठिकाणी आपल्याला मंजूर झालंय. म्हणजे आणि ते पाणी हे लक्षात घ्या, हे पाणी महत्वाचं म्हणजे त्या GR मध्ये उल्लेख आहे. हे पाणी तळवडे, चिखली, मोशी, चरवली, डुडुळगाव ह्या 5 गावांसाठीच राखीव आहे, दुसऱ्या गावांसाठी नाहीये. आमच्या भागामध्ये लाईटचे प्रॉब्लेम सारखे व्हायचे पहिले. लोकवस्ती वाढत चालली, लोकसंख्या झपाट्याने वाढते, डेव्हलपमेंट वाढते, त्या मानाने सुविधा कमी पडत होत्या. मग दादांनी राज्य शासनाकडनं निधी मंजूर करणं आणि त्याच्यावरती काम करणं ही खूप मोठी गोष्ट असते. कारण बरेचसे लोक ठीक आहे मी हे करतो म्हणतात, पण त्याच्यावर कोणी काही काम करत नाही. दादांनी तसं नाही की पहिलं केलं आणि नंतर सांगितलं हे काम मी केलं म्हणून. तुम्ही बघा ना, उपभोक्ता कर लादला होता सोसायटी धारकांवर. हा कर कधी लावलेला आहे? महाविकास आघाडीचं सरकार होतं 2019ला. त्यावेळेस उपभोक्ता कर लागला आणि 2022ला महायुतीचं सरकार आलं. त्याच्यानंतर उपभोक्ता कर त्या ठिकाणी दादांनी माफ केला. ही जी कामं आहे ही सर्वसामान्यांची थेट संबंधातली कामं आहेत. थेट दिलासा सामान्य माणसाला याच्यातून मिळालाय. त्याच्यामुळं दादांनी हे बघा, आता कसं आहे, काही ठिकाणी कामं चालू आहेत, काही ठिकाणी झालीत, काही ठिकाणी प्रोजेक्टला मंजुरी मिळालेली आहे. कुठलेही डेव्हलपमेंटची कामं लगेचच्या लगेच काय पूर्णत्वास येतात किंवा लगेचच्या लगेच होतात असं काही नसतं. काहींना अडचणी असतात त्या ठिकाणी. आता हेच पाण्याची लाईनचं बघा, हे गेल्या वर्षीच आम्हाला हे त्या ठिकाणी पाणी शहराला मिळालं असतं, पण सरकार 2.5 वर्ष नव्हतं मध्ये. त्यामुळं मग महेशदादांच्या हातून ही चांगली कामं होतात, मग त्यांची काही कामं थांबवा, लगेच मंजुरी देऊ नका. ते 2.5 वर्ष कुठली कामं थांबली? तर पाण्याचा विषय, शास्तीकर तुमचा माफ झाला नव्हता त्या 2.5 वर्षात. उपभोक्ता कर तुम्ही त्यावेळेस करू शकले नाही माफ, त्या सत्ता नसतानाच्या काळात. सत्ता आल्यानंतर दादांनी ही सगळी कामं मार्गी लावली ना. पण आता विरोधक तर असा प्रश्न अगदी जोरकसपणे करतायत की गेल्या 10 वर्षात काहीच काम नाही झालेलं, सगळं कागदावर फक्त
घोषणा आहेत, खाली ग्राउंडवर काहीच नाही. हे बघा, विरोधक टीका करतात की काहीच कामं 10 वर्षात झाली नाही. मला एकच सांगायचं, कुठलं काम झालं नाही हे त्यांनी कागदोपत्री आणि जागेवर जाऊन सिद्ध करावं. कोर्टाचं काम जागेवर चालू आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदू भूषण स्टॅच्यू ऑफचं काम चालू आहे. वेस्ट टू एनर्जीचं काम चालू आहे. त्या ठिकाणी COP कॉलेजचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास आलंय. आज आमच्या भागामध्ये 70 एकर त्या ठिकाणी जागा आज COP कॉलेजला त्या ठिकाणी आपलं IIM कॉलेजला त्या ठिकाणी देण्यात आले. संविधान भवन या ठिकाणी 6 एकरमध्ये भूमिपूजन झालंय. आज जे लोक सांगत होते की केंद्रामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर संविधान बदलणार, भारतामध्ये पहिला आमदार आहे. भारतामध्ये पहिले आमदार आहेत महेशदादा, की ज्यांनी संविधान भवन या ठिकाणी बांधायला घेतलंय. म्हणजे राज्य शासनाकडनं निधी मंजूर करून त्या ठिकाणी भूमिपूजन झालं. म्हणजे आज त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून भोसरी विधानसभेचा विकास कामांच्या ते करून घेत आहेत. त्याच्यामुळं विरोधक काय बोलणार की 10 वर्ष दादांनी काय केलंय. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की दादांनी कामं एवढी प्रश्नच ठेवलेला नाही कुठला. विरोधक आता दादांवर कामाच्या बाबतीत बोलत नाहीयेत. 10 वर्ष ते व्यक्तिगत टीका करतात. राजकारणात व्यक्तिगत टीकेला काही महत्व नसतं. लोक, सर्वसामान्य लोकांना सगळं कळतं, कोण चांगलं कोण वाईट, कोण किती काय लेवलला काम करतं. दादांनी अनेक लोकांना त्या ठिकाणी मोठं केलं, पदं दिली. ठीक आहे, त्याचं मर्जी असते, जे त्याचं वाटा निवडत असतात. सांगायचं तात्पर्य की विकासाच्या मुद्द्यावरती इलेक्शन झाली पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी बोललं पाहिजे. भोसरी विधानसभेतले 10 वर्ष म्हणजे 30 वर्षापासूनचे जे पेंडिंग जे विषय होते, तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना विचारा. मी तर म्हणतो फॉर द पीपलनी सर्वसामान्य नागरिकांना असं एक टीम करून तुम्ही घरोघरी लोकांना पाठवा की या भागातला कुठला विकास राहिलाय. त्यावेळेस तुम्हाला खरा सर्वे पुढे येईल, खरं गोष्टी पुढे येतील आणि हे विरोधकांना कळेल त्यावेळेस की अरे भोसरी विधानसभेत काही कामच राहिली नाही, मोठे प्रश्नच नाही कुठले राहिले. हे प्रश्न 30 वर्षाचे होते, आत्ताचे नव्हते. 25-30 वर्षाचे प्रश्न निर्माण झालते. ते प्रश्न दादांनी या 10 वर्षामध्ये, 10 पण नाही 7.5 वर्षच, कारण 2.5 वर्ष सत्ता नव्हती. 2014 ते 2019 आणि 2019ला सत्ता नसल्यामुळे 2.5 वर्षात, 7.5 वर्षात जर ही व्यक्ती एवढे मोठे विकास कामं आमच्या भोसरी विधानसभेमध्ये ते करू शकतात, तुम्ही विचार करा अजून पुढे त्यांना संधी मिळाल्यानंतर ते किती कामं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे, ह्या भागामध्ये बघा, कायम लोक म्हणतात, विरोधक पण टीका करतात, पुणे बॉम्बे हायवेच्या पलीकडचं एरिया बघा आणि पुणे बॉम्बे हायवेच्या अलीकडचा एरिया बघा. पण मला एक सांगायचं आहे, पुणे बॉम्बे हायवेच्या पलीकडचा जो एरिया आहे ना, तो स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप ते पहिल्यापासून तिथं आमदार होते. त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला डेव्हलप एरिया आहे तो. आज महेशदादांना 10 वर्ष संधी भेटली. आज तिकडचेच रावेत, ताथवडे, वाकड, सौदागर ह्या भागातली लोकांनी आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे की सगळे मोठे मोठे प्रोजेक्ट हे भोसरी विधानसभेतच का जातात, चिंचवड विधानसभेत, पिंपरी विधानसभेत का नाहीत, असं आयुक्तांना पत्र दिले त्यांनी. कारण हे जे प्रोजेक्ट आहे हे पूर्ण झाल्यानंतर, हे विकास कामं झाल्यानंतर, आता तुम्ही बघा, आमचा स्पाईन रोड आहे तो रखडला होता, काही अडचणी होत्या, त्या दादांनी त्या मार्गी लावल्या. त्या मार्गी लावल्यानंतर त्या ठिकाणी आज पुणे बॉम्बे एक्सप्रेस हायवे तिथपासनं तर वाघोलीपर्यंत हा रस्ता स्पाईन रोडचा त्या ठिकाणी होतोय. त्याच्यामुळे काय होणार आहे की आमच्या भागातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी, तुम्हाला मुंबईला जायचं स्पाईन रोडला जा, तिथनं तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेस मिळणार. तुम्हाला नगर हायवेला जायचं डायरेक्ट ॲक्सेस मिळणार. नाशिक हायवे तर आम्हाला जवळ आहे, सोलापूर हायवेला डायरेक्ट ॲक्सेस मिळणार. पुणे बँगलोर हायवेला डायरेक्ट ॲक्सेस मिळणार. ही कनेक्टिव्हिटी वाढतीये आणि ही कनेक्टिव्हिटी वाढल्याने
या ठिकाणी लोकांची राहण्याला येण्यासाठीची डिमांड वाढणार आहे. त्यामुळे हे सगळा विकास होत असताना विरोधकांचं म्हणणं इथं वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर काहीच होताना दिसत नाही. आता वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर काही होताना दिसत नाही, तर विरोधकांना माझा एक प्रश्न आहे की ज्यावेळेस ते सत्तेत असताना त्यांनी कुठला डीपी रस्ता करण्यासाठी घेतला? आज मी एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो. दादांना सांगितल्यानंतर आमच्या बोराडेवाडीमधला 30 मीटरचा रस्ता जो जाधववाडी ते तळवडे आणि बोराडेवाडी असा रस्ता आहे, तो काही भाग आज भूसंपादन पूर्ण झालेला आहे. दादांनी त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक महापौर असतील त्यांना सांगून तो भूसंपादनचा प्रस्ताव मंजूर करून घेऊन त्याचा पाठपुरावा करून आज तो रस्ता भूसंपादन त्या ठिकाणी झाले. काही शेतकरी जागा त्या ठिकाणी देत नाहीये. रस्ता करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जागा असतात, आरक्षण असतात त्या जागेत. त्या ठिकाणी आमच्या स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची जे काही अडचणी त्या सोडवायला पाहिजे ना, त्या सोडवल्यानंतरच ते रस्ता किंवा आरक्षण ताब्यात देतील. तसे कसे देतील कोणी? तसं काम झालंय. तसं काम बऱ्यापैकी झालंय, पण काही ठिकाणी सुद्धा स्थानिक शेतकऱ्यांमध्ये पण काही विरोधक लोक आहेत. त्यांना माहिती आहे की हा रस्ता झाल्यानंतर विकास कामांमध्ये अडचणी निर्माण करण्याचं काम विरोधकांकडून होत आहे. आता मी पुरावेशी देऊ शकतो. तसं जर एखादा रस्ता एखाद्या स्थानिक शेतकऱ्याचा आहे, तो शेतकरी जर कुठल्या पक्षाचा नसेल, तो दादांनी त्याला त्याचा फायदा तोटा सांगितला तर तो करून देईल. पण तो जर विरोधातला आहे, त्याला काही जरी सांगितलं, त्याला माहिती की इथं महेशदादांचा नाव होणार आहे किंवा त्यांच्यामुळं हा विकास होणार आहे, मग तो मुद्दा म्हणून अडवणार. अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी काही रस्ते ॲक्सेस मिळालेले नाही. तरी आत्ता दादांनी एवढ्या 6-8 महिन्यामध्ये काही रस्ते भूसंपादन केलेत, काही रस्ते ताब्यात घेतले, शेतकऱ्यांना विश्वास. मोठ्या प्रमाणात इथं रस्त्यांची कामं झालेली आहेत. आपण बऱ्याच गोष्टींचा उहापोह केला याच्यामध्ये की इथल्या नागरिकांचं जीवनमान आणि भविष्यामधले इथला विकासाचा एकूण जो वेग दिसतोय तो पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीची पायाभरणी आत्ता झालेली आहे. मला सांगा, आता 20 नोव्हेंबरला मतदान करायचं, कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत आणि भोसरीकरांनी मतदान केलं पाहिजे असं वाटतं? बघा, 20 नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे, माझं तर मी इथं आता भोसरी विधानसभेतलं तर आहे, पण खास करून मोशीगाव आणि मोशेगावातील हा परिसर, इथल्या नागरिकांना एकच विनंती राहील की आपल्या मोशीसाठी दादांनी एवढी कामं केलेली आहे. त्या ठिकाणी YCM पेक्षा मोठं हॉस्पिटल, 800 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आमच्या मोशीमध्ये होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण त्या ठिकाणी उभं राहते. कोर्टाची इमारत त्या ठिकाणी उभी राहते. त्यानंतर आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी त्या संविधान भवन उभारलं जाते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक क्रिकेटचं स्टेडियम सुद्धा मंजूर केलेलं आहे, त्याला सुद्धा निधी मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळं सुद्धा त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्राला वाव मिळणार आहे, कारण त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे ज्या गेम्स आहेत त्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्या ठिकाणी त्या स्टेडियममध्ये उभारणी करण्यात येणार आहे. अशा अनेक कामं आहेत दादांचे सांगण्यात. पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी कायमस्वरूपी संपवलेला आहे, लाईटचा प्रश्न त्या ठिकाणी संपवलेला आहे. आता रस्ते त्या ठिकाणी होत आहेत. नाशिक हायवेचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वाहतूक कोंडी होती पुणा नाशिक हायवेचा, त्या ठिकाणी आता 8 पदरी रस्त्याचं काम चालू होणार आहे. त्याचं भूसंपादनाचं काम पूर्ण झालेलं आहे. अशा अनेक कामं आहे की शास्तीकराचं घ्या, शास्तीकर लोकांचा आज त्या ठिकाणी असं काय नाही. दादांनी मला सांगा, असे शास्तीकराचे आमच्याकडे पावते आहेत की त्याच्यात आज जे आमच्या विरोधात काम करतायत ना दादांच्या, त्यांचे पण शास्तीकर माफ झालेले. मग ते म्हणतात ना काम नाही झालं, त्यांनी ते महापालिकेला पैसे जमा करावा माफ नाही झालं तर.
मी विरोधात काम करत असेल, माझं जर 5 लाख शास्ती कर माफ झाला असेल, मी म्हणतोय ना विकास नाही झाला, ते 5 लाख महापालिकेला भरावं त्यांनी. अशा अनेक गोष्टी आहेत. या गोष्टी लक्षात ठेवून मतदान करावं. या गोष्टी शेवटी बघा, लोक मतदान कशासाठी करतात की आमच्या भागाचा विकास व्हावा. लोकसभेला देशाचा विचार करतात, विधानसभेला राज्याचा विचार करतात. राज्यात सत्ता कोणाची असावी, आमचे आमदार कसे असावे, आमचे प्रश्न तळमळीने विधानसभेत मांडतात का, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले की विधानसभेत सगळ्यात जास्त तळमळीने प्रश्न कोणते आमदार मांडत असेल तर महेशदादा आहेत. अतिशय मोजक्या शब्दात आणि टू द पॉइंट तुम्ही हे सगळं विश्लेषण केलं आणि याच्यामधून आमदार कसा असावा या विषयाकडे तुम्ही बरोबर निर्देश केलेले आहेत. हे होते निखिल बोराडे, सामाजिक कार्यकर्ते इथले मोशी भागातले. आमदार कसा असावा या संदर्भातलं त्यांचं विवेचन होतं. अनेक विकास कामांना घेऊन त्यांनी हे विवेचन केलेलं आहे. परंतु आपल्याला त्यांची ही मतं, त्यांची भूमिका ही कशी वाटते हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर नोंदवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि आपला हा दौरा पुढे असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे आमची सोबत नक्की करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, भोसरी विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.